ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरची वाट बिकट। तळशेत फाटा ते धामणे फाटा रस्त्याची दुरवस्था। 2 महिन्यांपूर्वी रस्त्याचं काम केलं निकृष्ट दर्जाचं असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे, भाविकांसह स्थानिकांचे प्रचंड हाल। निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी। आळंदी शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोरच भरतोय भाजीपाला बाजार। रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला 100 मीटर पार करायला लागतो अर्धा तास। भाजीपाला बाजारासाठी कायमस्वरूपी जागा देण्याची व्यावसायिकांची मागणी। चाकण आंबेठाण रस्त्यावरील बिरदवडी वाय कॉर्नर ते दवनेमळा रस्ता गेला खड्ड्यात। ठेकेदाराकडून रस्त्याची खोदाई रस्ता पूर्ववत करण्याचे सोडल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात। भरधाव ट्रॅव्हल्स बसची दुचाकी चालकास जोराची धडक। बसचे मागील चाक हाताच्या कोपऱ्यावरून गेल्याने गंभीर दुखापत। वाकी खुर्द गावचे हद्दीतील घटना। चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रासेगावच्या हद्दीतील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्टीवर छापा। 2,90,000 रुपयांचे रसायन नष्ट। चाकण पोलिसांची कारवाई। अर्जुन बिरबल राठोड वय 41 वर्ष, शिंदे वस्ती, रासे फाटा यांच्यावर गुन्हा दाखल। माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपनगर अध्यक्ष धीरज मुटके यांचे समाजाभिमुख काम। स्वखर्चाने चाकण नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 12 मधील रस्त्यावरील खड्डे सिमेंट कॉन्क्रीटनी भरले। खेड तालुक्यातील मोरोशी शिरगाव हद्दीतील पुलावर पडले खड्डे। पुलाचे दोन्ही बाजूंचे लोखंडी रेलिंग तुटल्याने अपघाताची भीती। सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष। सरपंच युवराज सोरकडे यांची माहिती। निघोजे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अमित शशिकांत येळवंडे तर उपाध्यक्षपदी विकास बालिंग येळवंडे यांची बिनविरोध निवड।